मुंबई मराठी माणसाची होती आहे आणि मराठी माणसाचीच मुंबई राहणार. हा ठीक आहे, बाकी लोक पण मुंबईमध्ये राहतात गुण्यागोविंदाने, त्यांचं कितीतरी पिढ्यानपिढ्या इथं राहत आहेत. पण मराठी माणसाचं महत्त्व कधीच कमी होणार नाही. पण तसा प्रयत्न केला जातो वारंवार मराठी कमांडचं. मी सांगतो काय झालं, एक कृपाशंकर सिंग भाजपचे नेते आहेत. ते म्हणतात की उत्तर भारतीय हा महापौर होईल. ते बघा, कृपाशंकर सिंग म्हणजे भाजप नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हटले मुंबईचा नाही, ते म्हणाले की मीरा भाईंदरचा होईल असं म्हणाले. अरे मुंबईचा काय किंवा मीरा भाईंदर सुद्धा महाराष्ट्रात आहे. आहे ना, महाराष्ट्रात आहे. मग तिथला असं कसं म्हणजे तिथे ते नाही, आता कोण कृपाशंकर सिंग म्हणजे भाजप नाही ना, समजलं की नाही. दुसरीकडे आणखी एक नेते येतात, त्याच्याबद्दल खूप चर्चा त्यांच्या विधानाची होते. ते अण्णामलई म्हणून नेते आले तामिळनाडूवरून. ते म्हणतात बॉम्बे, एक तर पहिली गोष्ट ते बॉम्बे म्हणतात आणि म्हणतात की त्याला बॉम्बे काय, ते बोलत तो मद्रासी आहे ना, तो तामिळनाडूचा, तर त्याला ते पहिले बॉम्बे मुंबईचं गडबडत. नाही, पण ते चेन्नई म्हणतात ना, चेन्नई म्हणाले, त्याला मद्रास नाही म्हणाले, ते मुंबईला बरोबर बॉम्बे म्हणाले. अशा लोकांना बघा येतात ते प्रचारासाठी, आणि असं त्यांनी वक्तव्य करणं चुकीचं आहे, मी ऑलरेडी सांगितलं आहे. अच्छा, पण तुम्हाला वाटतं की त्यांनी असं म्हणणं की मुंबई ही महाराष्ट्राची नसून ही आंतरराष्ट्रीय शहर आहे, असं विधान जे त्यांचं आहे? आंतरराष्ट्रीय नाही, ही तर आपल्या भारताची राजधानी आहे आर्थिक. ते म्हणतात की महाराष्ट्राची नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर ते मी त्याच्यावर बोललो आहे, हे असं चुकीचं आहे. ते शिवसेना बिलकुल चुकीचं आहे. कारण शिवसेना हा मराठी माणसासाठी, मराठीच्या विषयासाठी मी त्याच्यावर भाष्य कुठेतरी केलं आहे. अच्छा, बिलकुल. सांगाल तुम्ही थोडं तुमच्या अजून? नाही, असं बोलणं महाराष्ट्राची मुंबई नाही, हे तर अक्षम्य आहे, दुर्दैवी आहे. आणि त्याला त्यांचे पक्षाचे वरिष्ठ, मला वाटतं त्यांनी बोलले, पण त्याच्यावर काय भाष्यही केलेलं आहे. तुम्ही याच्याबाबत चर्चा केली भाजपच्या नेत्यांशी का? तुम्ही तुमची नाराजी व्यक्त केली याच्याबाबत भाजपकडे की बाबा असं विधान? नाही, मी तर बोललो ना, मी हे शिवसेना पक्ष म्हणून, शिवसेना पक्ष म्हणून तुम्ही? पण भाजपने मला वाटतं आपल्या पक्षाच्या त्यांनी त्याच्यावर भाष्य पण केलं आहे की हे चुकीचं, दुर्दैवी आहे. मग परत त्या दोन भावांच्या मनोमिलनावरती येतो, तो मुद्द्याकडे. मला एक गोष्ट विचारायची, म्हणजे आता राजकारणाबद्दल आपण निवडणुकीत चर्चा करतो, पण मधल्या काळात आम्ही बघत होतो तुमचं आणि राज ठाकरेंचं ट्युनिंग फार चांगलं होतं. तुम्ही मधल्या काळात भेटत होतात, असंही वाटत होतं आम्हाला की तुम्ही कदाचित राजकीयदृष्ट्या एकत्र याल. काय बिनसलं? असं काय नाही बिनसलं. आता पण माझे काय त्यांचे म्हणजे निवड